तुम्ही इथले ग्रामस्थ आहात आणि एका शाळेच्या छतावरती अशा पद्धतीनं मंडप बांधून तुम्ही आज तुमचे विद्यार्थी पेपर दिलेत. एकंदरीत काय वाटतंय, कुठेतरी विद्यार्थ्यांची कुचंबना झाली असं वाटतं? हां, झालेलीच आहे. इथं अशी परिस्थिती होती की मी एक माजी सरपंच आहे कुर्ला गावचा आणि मग ग्रामस्थाच्या वतीने ज्या हॉलमध्ये जास्त मुलं आहेत, त्या मुलाची संख्या कमी करावा. एका बेंचवर एकच मुलगा बसावा. त्याच्यामुळं आम्ही ग्रामस्थाच्या वतीने सरांना विनंती केलेली होती, की तुम्ही विद्यार्थ्याला बसण्याची व्यवस्था वरती करा. पेंडॉल हा आम्ही गावकऱ्याच्या वतीने आम्ही पेंडॉल हा दिलेला आहे आणि आमचं गाव एक असं बसलेलं आहे निसर्ग सानिध्यामध्ये. वरती जे मुलं आहेत त्यांना ते व्यवस्थित एकदम म्हणजे कसल्याही परेशानी न होता त्यांना ते पेपर व्यवस्थित देता आलेले आहेत. हे संकल्पना आम्ही आमच्या गावकऱ्याच्या वतीने, पालकाच्या वतीने सर्व सरांकडे आम्ही अशी हेच केली होती. आणि जो पॅन्डॉल दिलेला आहे तो पॅन्डॉलमध्ये पूर्ण CCTV आहेत. असा कुठलाही प्रकारे गैरवर्तन झालेलं नाही आहे. आणि जो पॅन्डॉल दिलेला आहे तो ग्रामस्थ आणि पालकाच्या वतीने आम्ही हे शाळेला हे मदत केलेली आहे. मात्र मंडपामध्ये बसण्याची सुविधा तुम्ही म्हणताय, अशी कुठलीही प्रकार किंवा कुठलाही नियम असा मंडपात बसण्याचा नाही आणि तुम्ही म्हणताय की आम्ही हा तयार केला. हां, नाही आहे. परंतु विद्यार्थ्याचे जर हे बघितले एका बाकड्यावर 3-3, 4-4 विद्यार्थी बसणं म्हणजे हे विद्यार्थ्यासाठी चांगलं नाही आणि कॉपी होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळं हा ग्रामस्थ आणि पालकाच्या वतीने आम्ही सरांना विनंती केलेली आहे आणि त्याच्यामुळं कुठलाही प्रकारे आम्ही असं म्हणत नाहीत की आम्ही कायदा हातात घेतोय. पण जे विद्यार्थ्याच्या नुकसानीसाठी हा निर्णय घेतलेला आहे. मात्र एखादी वावटळ आली असती, उन्हाचे दिवस आहेत, त्याचे आम्ही पालक आणि ग्रामस्थाच्या वतीने, सराच्या वतीने, सर्वांच्या वतीने त्याची आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि केलेले पण आहे. वाढल्यामुळे या ठिकाणी ही गोष्ट करण्यात आलेली होती आणि आता उद्याचा जो पेपर आहे त्या विद्यार्थ्यांची सोय या ठिकाणी आपण जिल्हा परिषद कुर्लाची जी इमारत आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचे पेपर आपल्या तिथं होतील वरच्या विद्यार्थ्यांचे आणि भविष्यात या ठिकाणी संस्थेचे बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी ही सोय आधी गैरसोय झालेली पुढे होणार नाही. किती विद्यार्थी आहेत काय? आज 293 विद्यार्थी परीक्षेला आहेत. संपूर्ण जो मंडप टाकला आहे त्याच्या संदर्भात तुम्ही वरिष्ठांना काही कळवलं होतं का? आता या ठिकाणी जे विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे या ठिकाणी ही गोष्ट करण्यात आलेली होती. वरिष्ठांना कळवलं आहे काय संदर्भात वरिष्ठांना कळवलं होतं का मंडप उभा टाकला? आता विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे अचानक हा निर्णय घेण्यात आलेला होता. त्या संदर्भात ज्यावेळेस सेंटरला परवानगी देण्यात आली त्यावेळेस त्या सगळ्या बाबी पाहण्यात आल्या होत्या का? नाही, सगळ्या बाकी सोयी आहेत, फक्त विद्यार्थी वाढल्यामुळे गोष्टी करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते छतावरती बसलेले विद्यार्थी किती नेमकी काय संख्या? 80च्या पुढे विद्यार्थी आज मंडपात बसून पेपर दिले, तो कसं वाटलं? काहीच वाटलं नाही. खूप छान वाटलं मंडपात बसून पेपर द्यायला. एक वेगळा अनुभव आला काय अनुभव आला? की आपण नैसर्गिक रित्या आपण जे बसतो त्याच्यात आपल्याला शुद्ध हवा भेटते. त्याच्यामुळे ही माइंड फ्रेश राहतं. खूप छान वाटलं. असं वाटलं नाही कुचंबना झाली आमची, काहीच नाही. गैरसोय झाली? गैरसोय तर कुठेच झाली नाही. खूप छान वाटलं. सगळ्या सुविधा होत्या. मंडपात काय सुविधा असतील? मंडपात काय सुविधा असतील म्हणजे ऊन नाही लागणं हे मेन. हवा येत होती हे पण छान होतं. डबल बेंच होत्या बसायसाठी. काहीच असं सगळं चांगलं होतं. काहीच असं वाईट नव्हतं. त्रास कशाचा जाणवला नाही? त्रास कशाचाच जाणवला नाही. नाव सांग. माझं नाव मधुरा संतोष पाटील. की कुठेही असं वाटत नाहीये की पहिल्यांदाच असं मंडपात बसून पेपर तुम्हाला देण्याची वेळ आली, कसं वाटतंय? नाही, काही नाही. सगळं चांगलं झालं पेपर. काही वाटलं नाही आम्हाला कसं. मंडपात एरवी मंडप म्हणल्यानंतर कुठल्याही कार्यक्रमाचा मंडप असतो. परीक्षा देताना मंडप पाहून जरा वेगळं वाटलं? नाही वाटलं. पेपर एकदम कम्फर्टेबलपणे झाला. कुठल्या विषयाचा पेपर होता? मराठी. काय काय व्यवस्था होती इथं? बँकची व्यवस्था होती, कॅमेरे वगैरे होते, कॅमेरे लावले होते वर? ते मोबाईलमध्ये शूटिंग. असं कुचंबना झाल्यासारखं वाटलं नाही नाही? नाही, खूप चांगलं वाटलं पेपर देताना. नाव सांग तुझं. गौरी गुंड. मंडपात बसून तुला पेपर देण्याची वेळ आली, नेमकं कसं वाटलं मंडपात बसल्यानंतर? काहीच अडचण आली नाही. कारण वरती खूप सुविधा होत्या आणि गरमी तर जाणवलीच नाही. कारण इकडून सर्वांकडून हवा वगैरे येत होती. त्याच्यामुळे काही अडचण आली नाही. तर बेंच वगैरे बसली होती का खाली बसली होती? लिहिता आलं का बेंचवर? बेंचवरती लिहिता आलं. बेंचवरच होत्या. असं वाटलं नाही इथं फार कुचंबना होती आमची? नाही, कसलंच नाही. याआधी असंच होतं का आजच झालंय? एवढं काही नाही म्हणजे आहे. पेपर द्यायला काही वाटलं नाही? नाही, काहीच नाही अडचण आली.
नाव सांग तुझं. अनुजा गुंड.